धुळे जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यातील रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात मुंबई येथील जे रुग्णालयाचा गेट पास सुविधेचा पॅटर्न राबवण्यात आला आहे। भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाच्या या निर्णयामुळे अनावश्यक गर्दी टाळण्यास मदत होणार आहे। जे रुग्णालयानंतर भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय हे गेट पासची सुविधा लागू करणारं महाराष्ट्रातील दुसरे रुग्णालय आहे। रुग्णांच्या नातेवाईकांसाठी ही गेट पासची सुविधा लागू करण्यात आली आहे। रुग्णांवर परिणामकारक उपचार व्हावेत, हॉस्पिटलची स्वच्छता सुरक्षितता अबाधित राहावी यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांसाठी 16 मे पासून गेट पासची सुविधा लागू करण्यात आली आहे। यात गंभीर रुग्ण, नवजात बालक, गरोदर स्त्रिया यांसह अत्यावश्यक रुग्ण यांना गेट पासचा फटका बसणार नाही याची काळजी घेतली जात असल्याची माहिती भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अजित कुमार पाठक यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे। लाल व पिवळ्या रंगाचा गेट पास रुग्ण भरती होतानाच रुग्णाजवळ दिला जात आहे। लाल रंगाचा गेट पास हा रुग्णासोबत 24 तास असणाऱ्या नातेवाईकाला दिला जात आहे, तर पिवळ्या रंगाचा गेट पास दिलेल्या रुग्णाला नातेवाईकाला दुपारी 12 ते 1 व सायंकाळी 4 ते 5 या वेळेत रुग्णाची भेट घेऊ शकेल, अशी माहिती भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या प्रशासनाने दिली आहे। गेट पासच्या सुविधामुळे रुग्णालयात अनावश्यक गर्दी नाहीशी होताना दिसून येत आहे। भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय धुळे हे महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या अंतर्गत येते। जे हॉस्पिटल मुंबई येथे नातेवाईकांसाठी गेट पासची सिस्टीम आहे। जे हॉस्पिटल मुंबईनंतर श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय धुळे हेच रुग्णालय गेट पासची सिस्टीम ही अवलंबवत आहे। सदरील गेट पासची सिस्टीम ही 16 मे 2024 पासून सुरू झाली। पेशंट बरोबर 8-10 नातेवाईक येतात, ते सर्वोपचार रुग्णालयाच्या रुग्णकक्षाच्या बाहेरच थांबतात, तेथे ते जेवण करतात व सर्वोपचार रुग्णालयाची स्वच्छता प्रणाली देखील वापरतात। तर त्यामुळे पेशंटवर परिणामकारक उपचार करण्यास डॉक्टरांना अडथळा येत होता व रुग्णालय व परिसरात घाण निर्माण होत होती आणि रुग्णालयाच्या सुविधा वापरल्यामुळे रुग्णालयाच्या सुविधांवर देखील अतिरिक्त ताण येत होता। या सर्व दृष्टीने सुरक्षितता रुग्णाची चांगली राहावी, रुग्णावर चांगले उपचार व्हावेत व हॉस्पिटलची सुरक्षितता, हॉस्पिटलच्या मालमत्तेची सुरक्षितता राहावी या उद्देशाने आपण गेट पासची सिस्टीम सुरू केलेली आहे। हो, गेट पास 16 मे 2024 पासून सुरू करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र सुरक्षा बल चे सिनियर सिक्युरिटी ऑफिसर श्री किशोर सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र सुरक्षा बलाची सर्व टीम ही गेट पास प्रणाली ही परिणामकारकरित्या राबवली गेली पाहिजे यासाठी माननीय अधिष्ठाता डॉक्टर सयाजी भामरे यांच्या अध्यक्षतेखाली अहोरात्र कार्यरत आहे। नाही, आपण गेट पासची सिस्टीम ही नवीन आहे, रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांनाही याची माहिती नाही। ही माहिती जनसामान्यांना व्हावी यासाठी आपण प्रसिद्धी पत्रक सुद्धा दिलेलं आहे। सुरुवातीला आपण ही गेट पासची सिस्टीम ही फ्लेक्झिबल पद्धतीने राबवत आहोत, म्हणजे एखादा गंभीर रुग्ण असेल, एखादा नवजात शिशु असेल, एखादी डिलिव्हरीसाठी आलेली माता असेल, यांना गेट पास सिस्टीमचा फटका बसला नाही पाहिजे याची आपण दक्षता घेत आहोत। आपण लाल रंगाचा एक गेट पास आणि पिवळ्या रंगाचा एक गेट पास असे 2 गेट पास प्रत्येक रुग्णालयात भरती होतानाच आपण त्या रुग्णाजवळ देत आहोत। लाल रंगाचा गेट पास असलेला रुग्णाचा नातेवाईक हा रुग्णालयात रुग्णाबरोबर 24 तास थांबू शकेल, तर पिवळ्या रंगाचा गेट पास असलेला नातेवाईक रुग्णास दुपारी 12 ते 1 व संध्याकाळी 4 ते 5 या वेळेत येऊन भेट देऊ शकेल। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।